नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. आपण जास्त करून कोथिंबीर वडी अगदी त्याला मिश्रणाला मिक्स करून बऱ्याचशा सगळं आपण साहित्य घेऊन मिक्स करतो आणि नंतर आपण त्याला रोल करून आपण त्याला वाफवतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांचे ते रोल करताना रोल बरोबर होत नाहीत, पाणी कमी जास्त होतं किंवा ती नंतर आपण वाफवताना चीर पडू लागते. चीर पडली की तर ती कापतानाही तुटू लागतं. तसंच तळतानाही त्याला अगदी त्याच्या सगळ्या वड्या तुटतात. पण या पद्धतीने मात्र कोणाचं काही चुकणार नाही, परफेक्ट बनणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला, जास्त काही न बोलता आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कोथिंबीर घ्यावी लागेल. तर कोथिंबीर स्वच्छ अगदी अगदी निवडून स्वच्छ धुवायची. धुतल्यानंतर थोडीशी कोरडी करायची. ते इथे ना अगदी मी 1.5 वाटी म्हटलात ना, अगदी मोठी भरून तशी घेतलेली आहे. अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. जास्त बारीक चिरून नाही तरीच हरकत नाही. त्याचबरोबर इथे बघा, थोडंसं 1 चमचा जिरं, आलं, त्याचबरोबर घ्यायचं लसणाच्या पाकळ्यात अशा थाताड घ्या आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. तिखट तुम्हाला जितकं हवं तितकं घ्यायचं. थोडंसं त्याला अगदी आपण वाटून किंवा तुम्ही खलबत्त्यातही त्याला असे अगदी ओबडधोबड वाटू शकता. तर मी इथे मिक्सरमध्येच वाटलेले आहे. तर अशा पद्धतीने वाटल्या गेल्यानंतर आपण कोणतं एखादं भांडं घ्यायचं. आता इथे बघा काय करायचं आपल्याला अगोदर, यामध्ये आपल्याला 1 वाटी घ्यायचं अगदी मोठी, ते म्हणजे बेसन. त्यात जराशी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी इथे आपल्याला घालायचं 1 वाटी. अगोदर 1 वाटी घालायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं घालायचं आपल्याला इथे 2 चमचे आपण तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 1 वाटी घालायचे इथे आपण पाणी. म्हणजे इथे बघा 1 वाटी आपलं बेसन आहे, तर त्याला आपल्याला 2 वाट्या पाणी एवढंच लागणार आहे. आता हे सगळं मिश्रण आपण अगदी गुठळ्या मोडत मोडत, बेसनमध्ये कधी गुठळ्या होतात त्या सगळ्या मोडत आपण व्यवस्थित त्याला अगदी मिश्रण मिक्स करायचं. केल्यानंतर ती अगदी कोथिंबीर चांगली खुसखुशीत व्हावी म्हणून आपण काय करायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे मोठे तेल घालायचं. तेल घातल्यानंतर जरासं मिक्स करायचं आणि त्या आणखीन आपल्याला काहीच करायचं नाही. आता हे सगळं मिश्रण रेडी झालं आहे. तर आता एखादं पॅन किंवा कढई घ्यायची आणि त्याच्यावरती तेल घालायचं 1च चमचा छोटा. त्यात घालायचं जिरं. त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत थोडासा ओवा. ओवा इथे मी थोडासा हातावरती हे करून ना क्रश करून घेतलं आहे. आणि आपण जे मिश्रण वाटून घेतलं होतं, हिरवी मिरची, जिरं, लसूण, ती सगळी पेस्ट याच्यामध्ये घालायची. आता हे सगळं घातलं की नंतर ह्याला आपण थोडंसं अगोदर परतून घेऊया. म्हणजे लसूण आलं थोडंसं आपलं कच्चं राहता कामा नये. आता या पद्धतीने आपण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. मसाले मतलब मोजकेच आहेत. लाल तिखट जितकं हवं तितकं. त्याचबरोबर इथे आपण घालायचे थोडीशी धणेपूड. आता एवढं झालं की त्यानंतर आपण घालायचे तीळ. अगदी तीळ जास्त प्रमाणात घाला. मी ते 3 मोठे चमचे अगदी तीळ घातले. तीळ घातल्यामुळे काय आपण याच्यामध्ये केल्यामुळे ते परतले जातील थोडेसे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आपण त्याला सगळं अगदी मसाल्याच्या सह परतून घ्यायचे. परतलं की नंतर आपण ज्यामध्ये ती मेथी होती ती सगळी याच्यात घालायची. तीसुद्धा मेथी याच्यामध्ये थोडीशी आपण अगोदर परतून घ्यायची. अशा पद्धतीने थोडंसे परतलं की आपल्याला बाकीचं काम करायला सोपं जाईल आणि कच्चेपणाही थोडंसं राहणार नाही आहे. तर आपण बघा अशा पद्धतीने परतली गेली. छान असं आपल्या अगदी 2 मिनटं परता आणि अशा पद्धतीने मसाल्याबरोबर ती कोथिंबीर परतल्यानंतर जे आपण बेसनचं मिश्रण केलं होतं सगळं, ते मिश्रण याच्यामध्ये आता ओतायचं. बघा अगदी सिंपल रेसिपी आहे. तुम्हाला अगदी डोळे बंद करून तुम्ही कराल ना तरी तुमची चांगली बनेल. तर बघा आता बेसन घातलं. आता मात्र तुम्हाला गॅस अगदी मंद करायची, म्हणजे अगदी सिम करायची. आणि तुम्ही जर नॉनस्टिक घेतलं तर जास्त उत्तम होईल. क्योंकि स्टीलमध्ये कधी-कधी ना मिश्रण असं बेसनचं लागू शकतं. मग ते काढतानाच अवघड होतं. कारण नॉनस्टिकमध्ये पण अगर नॉनस्टिक बरोबर नसेल तरीही लागतं. आता मंद आचेवर चांगलं अगदी त्याला ढवळत राहायचे. एखाद्या कोणाला सांगा ढवळायला, तोपर्यंत काय करा, इथे एखादा केक टीन कोणताही घ्या किंवा ताट घ्या. त्याला तेल लावून घ्या किंवा तुम्ही बेसनचं ते मिश्रण घालण्या अगोदर सगळं आपण रेडी करण्या अगोदर ही तयारी अगोदर करा. कारण का तिथे ते आपलं बेसन तळायला लागता कामा नये. मी कोणाला सांगितलं होतं आपल्या घरच्यांनाच सगळं ते करत होते. आता बघा पुन्हा मी इथे चालेल. आता पुन्हा आपण हे मिश्रण चांगलं अशा पद्धतीने ढवळायचं. अगदी याचं हे ढवळल्यानंतर हे मिश्रण कसं होईल तेही तुम्हाला मी पुढे बरोबर सांगणारच आहे. पुढे तुम्ही मात्र बघायचे. तर बघा ना, आता हे सगळं मिश्रण जवळ आलं आहे. आता अशाच पद्धतीने जवळ आलं पाहिजे. जर तुम्हाला कळत नसेल ना, तर तुम्ही हात आहे ना अगदी आपला पाण्यामध्ये जरासा बुडवायचा, हलकासा अगदी, आणि नंतर तुम्ही ह्याला असं लावायचा किंवा पाण्यात नाही बुडवला असंही लावलं तर चिकटलं नाही, म्हणजे हे परफेक्ट झाले. बरोबर. आता हे कढई सोडू लागलेले आहे, म्हणजे मिश्रण झालेलं आहे. काढायचं आणि आपण या केक टीनमध्ये घालायचं. अगदी बघा सगळं अगदी जेवढं होतं ना सगळं मी याच्यात घालून व्यवस्थित त्याला सेट करा अगदी.
छान असं सेट करायचं. इथे आपल्याला वाफवायची गरजच पडतच नाही. म्हणजे सगळ्यात उत्तम अगदी आपल्याला ही रेसिपी. नंतर वाटीने थोडंसं हलकंसं त्याला जरासं वाटीला जरासं तेल लावून अशा पद्धतीने पूर्ण अगदी व्यवस्थित आपण त्याला दाबून घ्यायचं. यानंतर दाबल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण अगदी चांगलं थंड होऊ द्या, अगदी थंड होऊ द्या. पण त्या अगोदर मी थोडेसे तीळ घातले, तीळ नाही घातलं तरी हरकत नाही. कारण का तीळ तर असे पण घातल्यानंतर ते तेलामध्ये सगळेच पसरले जातात. पण मला वाटलं म्हणून मी घातले थोडेसे. आता अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आणि थंड करायला लावायचं. अगदी 15-20 मिनटं जरी ह्याला थंड केलं ना, तरी चालेल. चांगलं थंड होऊ द्या. म्हणजे त्याच्यानं त्या वड्या पाडायला आपल्याला सोप्या जातील आणि आपण नंतर त्याला तळणारही आहोत. तर मी कमीत कमी त्याला अगदी पूर्ण थंड होईपर्यंत थांबले होते. 20 मिनटं तरी 20-25 मिनटं थांबले. नंतर अशा पद्धतीने चॉपिंग बोर्ड किंवा एखादं ताट ठेवायचं. चॉपिंग बोर्ड त्यासाठी ठेवलं आहे, की आपल्याला त्याच्यावरती ना वड्या पाडायला चांगल्या होतील म्हणून. जरासं आपलं एक केक टीन किंवा ताट जे काही असेल ना, अशा पद्धतीने त्याला वरून त्याला टॅप करायचं आणि नंतर बघा व्यवस्थित छान असं आपली ही वडी पाडण्यासाठी मिश्रण रेडी झालं, हो की नाही? आता आपण काय करूया, पटकन त्याला वड्या पाडूया. लहान, मोठ्या ज्या आकाराच्या तुम्हाला करायच्या, त्या आकाराच्या करू शकता. आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे, केक टीन नसेल तर तुम्ही ताटाला सुद्धा तेल लावून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या मी अगदी वड्यांचे सगळे चौरस असे अगदी वड्या पाडून घेतल्या आहेत. अगदी व्यवस्थित मस्त वड्या होतात, तुटतही नाही आणि बघा काहीही होत नाही. छान असं आपल्या वड्या या रेडी झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया. अगदी सगळ्या मी वड्या अगदी चौरसाच्या अगदी याच आकाराच्या कापून घेतल्या आहेत. आता कापल्यानंतर आता आपल्याला फक्त कढई ठेवायची आहे गॅसवरती. तुम्ही ह्याला ना अगदी हे जे आपण कापलेल्या ज्या वड्या आहेत ना, तुम्ही याला 7-8 दिवस जरी ठेवलं ना फ्रीजमध्ये तरीही काही होणार नाही. तुम्हाला जेव्हा वाटतं तुम्ही त्याला तळून घेऊ शकता. किंवा नुसतीच फोडणी जरी दिली ना, अगदी राई, जिरे, कढीपत्त्याची आणि हिरवी मिरची तरीसुद्धा छान लागतं. तुम्ही तसंही करू शकता. ज्यांना अगदी तेलामध्ये तळून अगदी तेलकट नको असेल तर. पण तरीही तेलकट जास्त होत नाही. नंतर अगदी त्याचं जास्त वाटत नाही तेलकट. छान लागतात. पण तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता. तर बघा मी सगळ्या वड्या अशाच पद्धतीने अगदी व्यवस्थित अगोदर आपण झारा लावायची, 2 मिनटं थांबायचं. चांगलं त्याला अगदी व्यवस्थित होऊ द्यायचं मीडियम गॅसवरती आणि नंतर अगदी तांबूस असा रंग येईपर्यंत त्याला चांगलं छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं. छान लागतात. चटणीसोबतही तुम्ही करू शकता किंवा सॉससोबत. काहीच नसेल तर चहा घेतली आणि त्याच्याबरोबर सुद्धा खायला अगदी मजेदार लागते. आणि आता कोथिंबीर बऱ्यापैकी बाजारात छान अशी येते, कारण या थंडीच्या दिवसात भाज्या अगदी मस्त येतात. तर बघा आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या अगदी तळून घ्यायच्या आहेत. कुठे तुटल्यात का बघा, फक्त ते तीळ निघालेच. काही तुटत नाही आणि परफेक्ट आहे. पाणी सांगितलं आहे, कसं मिश्रण करायचं तेही तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही त्याच पद्धतीने कोथिंबीर वडी बनवू शकता. आता ह्या कोथिंबीर वडी आपली मस्त बनलेली आहे. तुटतानाच कळायची, अगदी सगळी तुटू लागते अगदी मस्त अशी. खाताना तोंडात घातली ना, अगदी मस्त लागते. माझ्या आईला ती इतकी आवडली होती, ती पुन्हा पुन्हा म्हणत होते. तर बघा छान अशी आपली कोथिंबीर वडी रेडी झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओही नक्की पाहायचे आणि पुरेपूर सपोर्ट मला तुम्ही द्या. आणि पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपी बरोबर.